नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? चांगल्या ना? मी पण मस्त मजेत आहे. तर चला आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या छोट्या-छोट्या ट्रिक्स ज्या की मी ब्लाउज कटिंग करताना करत असते. तर ब्लाउज काय मी म्हणजे मेजरमेंट वगैरे घेऊन कट करणार नाही. रेग्युलर कस्टमर आहे त्यामुळे पेपर कटिंग आहे. पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं, थोड्याशा गप्पा पण माराव्यात. तुम्हाला माझ्याकडून काय पाहायला आवडेल? डेलीचं आयुष्य, ब्लाऊजविषयी माहिती की काय म्हणजे असं बिझनेस कसा ग्रो करायचा, काय पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्या टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवता येतील. तुम्हाला कुठले माझे व्हिडिओ म्हणजे आवडतात जास्तीत जास्त? डेली रुटीन आवडतं की ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग कोणतं पाहायचं ते नक्कीच शेअर करा. तर इथं पहा मी 2 अस्तर घेतले होते. 2 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आपल्याला त्यासाठी. इथं तुम्ही अस्तर एकावर एक कितीही अस्तर एकावर एक ठेवून एका वेळी कट करू शकता. पण माझ्यासोबत काय झालंय, की मी टेबलवरती कट करते आणि माझा टेबल तितकासा चांगला नाहीये. म्हणजे मी आपला असाच दारावरती घेतला होता आणि समोर तुम्हाला दिसत असेल त्याला आहे ना 4 पॉइंट आहेत म्हणजे ते तसे आणि त्यामुळं मग ते अस्तर आहे ना मला बिंगून कट करावं लागतं. म्हणजे असं सरकवावं लागतं आणि मग ते इकडं-तिकडं होतं. त्यामुळे मग मी एक-एकच कट करते. जास्त अस्तर ठेवून कट करत नाही. जेणेकरून ते हलले जातात आणि फिनिशिंग म्हणजे कटिंग व्यवस्थित होतच नाही. त्यामुळे मग मला एक-एकच कट करावं लागतं. मला खाली बसायचं पण नाहीये त्यामुळं. तुम्ही एका वेळेस किती पण अस्तर एकावर एक ठेवा व्यवस्थित आणि नंतर कट करा तरी देखील चालतं. पण मला तसं करायचं नाहीये. त्यामुळे मग मी इथे एक-एक करत होते. तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करावं, की मी अस्तरवरती म्हणजे माझं हे फिक्स माप आहे, की मी बॅक पार्ट तसा ठेवते. परत हे कटोरी ब्लाऊज कट करत होते मी. साधारणतः 36 साइजचा कटोरी ब्लाऊज आहे हा. तर तोच कट करत होते इथं. हाफ स्लीव्हज होती, खूप काही जास्त मोठी वगैरे नव्हती. तर म्हणजे मी ज्यावेळेस हाफ स्लीव्हज असते, कटोरी ब्लाऊज असतं ना, सेम ह्याच प्रकारे ठेवते. प्रत्येक ब्लाऊज किती छोटा माप असो, मोठा माप असो, माझी टेक्निक हीच असते ठेवायची. 80 मीटर अस्तर असतं, 80 पॉइंट अस्तर असतं, 80 मीटर नाही सॉरी, 80 पॉइंट अस्तर असतं आणि सेम ह्याच टेक्निकने ठेवते. जेणेकरून माझे सगळे पार्ट व्यवस्थित असे निघतात. म्हणजे ज्याची त्याची एक सवय लागली असते, कशी ठेवायचं, कोणाला कसं ठेवायचं. म्हणजे खूप छान असे पार्ट निघतात. खूप जास्त कापड पण लागत नाही. सगळे पार्ट व्यवस्थित निघतात. त्यासाठी मी तरी असंच ठेवत असते. आणि तुम्हाला आपली पेपर कटिंग हवी असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा, की तुम्हाला जर हवी का माझ्याकडून पेपर कटिंग. माझे म्हणजे ब्लाऊज पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या ब्लाऊजमध्ये जर कुठं चुकत असेल, तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. आपण पेपर कटिंगचा पण विचार करतीये मी सध्या. अजून देत नाहीये मी कोणाला. पण तुम्हाला जर हवं असेल ना असंच परफेक्ट पेपर कटिंग, जे की आता इथं पहा तुम्ही मी कुठंच टेप यूज केलेला नाहीये, कारण की गरज नाहीये. त्या कस्टमरचं परफेक्टली असं पेपर कटिंग मी इथं करून ठेवलेलं आहे. त्यामुळं मग तुम्हाला देखील हवं असेल तर तुम्हाला देखील साईजनुसार पेपर कटिंग नक्कीच भेटणार आहे. म्हणजे तुम्ही मला सजेशन द्या, की काय करू मी देऊ का नको देऊ? म्हणजे कुठंच तुम्हाला याची गरजच टेपची गरज पडत नाही. फक्त ज्यावेळेस तुम्ही लास्ट फिटिंगला घेता ना ब्लाऊज, त्याच वेळेस मी टेप घेते आणि त्यामुळे ब्लाऊज पण खूप पटकन शिवून होतो. म्हणजे असं काहीच नाही, की वेळ अजिबातच लागत नाही. म्हणजे मधी कुठेच मेजरमेंट वगैरे काहीच घ्यायचं झंझट नाहीये. जसं आहे तसं ॲज इट इज आता मी इथं कटिंग करून घेणार आणि लगेच मग शिवायला घेणार आणि शिवताना पण कुठंच टेप वगैरे काहीच वापरायची गरज पडत नाही. मोजायची देखील गरज पडत नाही. तुम्हाला आपलं ब्लाऊज शिवून हवा असेल, शिवून पाहायचा असेल कसा शिवतीये मी, तो देखील मी नक्कीच शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला तसं कमेंट करत जा, की तुम्हाला कुठला म्हणजे पार्ट पाहायचा आहे माझ्याकडून, काय पाहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत जाईल त्यामुळं. तर इथं आहे अशी पेपर कटिंग मी ठेवते आणि लगेच कटिंग करून घेते. त्या कस्टमरचं त्या पेपर कटिंगवरती व्यवस्थित असं नाव टाकलेलं असतं आणि पेपर कटिंग पण अशी ठेवायची, की जी कस्टमरला परफेक्ट ब्लाऊज बसतो तीच पेपर कटिंग ठेवायची. जेणेकरून मग नंतर परत कमी जास्त होत नाही आणि तुम्ही असं करून ठेवू शकता. जे तुम्ही जरी पेपर म्हणजे कटिंग करून ठेवत असाल ना, तरी पण एक पेपर कटिंग करून ठेवायची आणि फिक्स तेच माप त्याच कस्टमरचं ठेवायचं. प्रत्येक वेळेस ब्लाऊजाला की तीनदा कटिंग करायला खूप जास्त वेळ जातो. तर त्यापेक्षा ही एकदम सोपी टेक्निक आहे, की कटिंग करून ठेवायची आणि एक साधी पिन असते तर ती लावून ठेवायची तिथं. त्या कस्टमरचं पूर्ण नाव टाकून ठेवायचं. जेणेकरून म्हणजे इकडं-तिकडं जायला नको. त्यानंतर मी अस्तरला जे आहे ना, तर ते इथं सगळं स्लीव्हजला वगैरे सगळं खूण करून घेत असते. स्लीव्हज कोणत्या साईडला छोटी आहे, कोणत्या साईडला मोठी आहे. परत 2 साईडने अशा 2 खुणा करून ठेवते, जेणेकरून ब्लाऊज शिवताना एकाच साईडचे पार्ट जोडले जात नाहीत. त्यामुळं मग आपला वेळ देखील वाचतो.
तर आता इथं मी परत हे जे सेकंडवाला अस्तर होतं ना, तर ते देखील हे म्हणजे हेच असतं त्याच्यावरती ठेवून कट करणार आहे. तुम्हाला तर मी आधी पण सांगितलं होतं की माझ्यासोबत काय प्रॉब्लेम झाला आहे, तर त्यामुळं मग मला एक सलंग सगळे अस्तर जे आहेत ना, तर ते कट करता येत नाहीत आणि ते सोपं पडतं. एक सोबत सगळं कटिंग केलं ना, की ते पटकन पण होऊन जातं. पण इथं काय होतंय माझ्यासोबत ना, की त्या टेबलवरती व्यवस्थित बसत पण नाही आणि त्या टेबलला म्हणजे असं 4 पॉइंट आहेत, तुम्हाला तिथं दिसत पण असेल काळ्या-काळ्या कलरचे. तर त्यामुळं मग ते मला सरकून-सरकून कट करावं लागतं. त्याच्यावरती गेल्यावर कट होत नाही व्यवस्थित. इस्त्री करायला पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो. पण सध्या एक तर घरात जागा नाही आहे ठेवायला आणि माझं बजेट पण नाही की मी एक नवीन चांगला असा टेबल वगैरे घेईल. त्यामुळे जे आहे ते आहे. ज्याच्यावर चालू आहे त्याच्यावरच चालू ठेवणार आहे. जेव्हा येईल माझ्यात क्षमता त्यावेळेस मी नक्कीच बघेल, विचार करेन. पण आता सध्या आहे तसं आहे. त्यामुळं मग थोडीफार ॲडजस्टमेंट तर आयुष्यात करावंच लागते ना आपल्याला. तर त्यामुळं मग असं ॲडजस्टमेंट करूनच चाललेलं आहे सध्या तरी. म्हणजे एक-एकच अस्तर ठेवून कापते जेणेकरून मग सरकत वगैरे नाही. कारण अस्तर हे परफेक्ट मापाचं असतं आपलं. म्हणजे अस्तरमध्ये कुठंच कमी जास्त केलेलं नसतं आपण. त्यावरती आपण परफेक्ट मापाचं ठेवून ब्लाऊज कटिंग करत असतो. तर त्यामुळं अस्तर कमी जास्त व्हायला नको. त्यामुळं मग एक-एकच कट करते मी. तुम्ही खाली ठेवून जर करत असाल किंवा व्यवस्थित तुमच्याकडे टेबल वगैरे आहे, तुम्ही एकावर एक 2 ठेवा आणि 2 ठेवा, 3 ठेवा, 4, 5, 6 कितीही ठेवू शकता. जेवढी तुमच्यात कात्रीनं कट करायची क्षमता आहे ना, तर तेवढी ठेवू शकता तुम्ही. काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझ्यासोबत असा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे मग मी इथे एक-एकच कट करते. तर सेम जसं पहिलं अस्तर होतं, सेम तसंच मी इथं दुसरं अस्तर कटिंग केलेलं आहे. काहीच करायचं नाही, जास्त झंझट नाही, काही नाही, काहीच नाही. खूप सिंपल अशी कटिंग आहे. तुम्हाला देखील हवी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कमेंट करा, नंतर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल. पेपर कटिंग द्यायची का नाही द्यायची असा विचार चालू आहे माझ्या डोक्यात. त्यामुळे तुम्ही मला सजेस्ट करा, कारण की घेणार आहे तुम्ही, तर तुम्हाला जर हवं असेल तर मी सगळं करू शकते. तुम्हाला जर हवं नसेल तर काहीच नाही करू शकत. खूप रिजनेबल प्राईस ठेवू आपण, जी सगळ्यांना परवडेल आणि परफेक्ट असे ब्लाऊज तुम्हाला देखील तुमचे देखील येतील यासाठी. तर सेम त्या ब्लाऊजला जशा खुणा करून घेतल्या, स्लीव्हजला सेंटर मार्किंग, परत छोटी स्लीव्ज कोणत्या साईडला आहे सगळं, कटोरीला वगैरे अशा 2 खुणा करून घेतल्या साईड पार्टला. म्हणजे सगळ्याला मी अशा खुणा करून ठेवत असते, जेणेकरून ब्लाऊज शिवताना म्हणजे असं दोन्ही पण पार्ट एका बाजूचे होत नाहीत. माझी टेक्निक पाहिजे असेल तुम्हाला, ती पण कमेंट करा. ती पण नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. तर त्यानंतर हा पहा, हा असा डिझायनर ब्लाऊज होता, जो की आपल्याला आता इथं शिवायचा आहे. तर त्यासाठीच हे कटोरी ब्लाऊज होतं. त्यामुळे मग आपण त्यांनी हे समोरच्या साईडला दिलं होतं. पण आपण काय समोरच्या साईडला घेणार नाहीत, कारण की कटोरी ब्लाऊज होता. कटोरी ब्लाऊजला खूप छोटे-छोटे पार्ट असतात. त्यामुळे मग मी हे बॅक साईडला घेणार होते आणि त्या बॅक साईडनुसारच मी इथं कटिंग केलं होतं. ब्लाऊजला मध्ये जॉईंट होता. तर तो जॉईंट पण आपल्याला हुकवायचा होता. त्यानंतर ही स्लीव्ज होती. स्लीव्जला शक्यतो तरी मी लेस ही आधी काढून घेत असते आणि नंतर मग जोडत असते. पण याला लेसच खूप मोठी होती. त्यामुळं मग मी अशीच ठेवली, जेणेकरून मग काम पण वाचतं आणि लेस पण खूप जास्त मोठी होती. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नव्हता. लावली तरी पण तशीच येणार होती आणि तशी ठेवली तरी पण तसंच होणार होतं. स्लीव्ज एकदम आरामात बसली, त्यामुळं मग तशीच ठेवली मी. काहीच केलं नाही. त्यानंतर मग इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते, कारण की मध्ये जॉईंट होता. त्यामुळं मग हे सगळे पार्ट ठेवताना थोडीफार ॲडजस्टमेंट केली आणि जशी ॲडजस्ट होती तर तसे इथं पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत. आणि हे रेग्युलर कस्टमर आहे आपलं. जवळपास 15-20 दिवस झाले त्यांनी ब्लाऊज आणून दिलेले, पण मी काही शिवलेले नव्हते. पण म्हटलं आता चला, कारण की आता दिवाळी पण खूप जवळ येते आणि मग नंतर त्यांनी पण म्हणायचं की आम्हाला ब्लाऊज हवे आहेत आणि मग तसं नाही म्हणायला पण खूप जास्त कसं तरी वाटतं, कारण की कोणाचा पण विश्वास असतो. सगळ्या बायकांनी विश्वासानं साड्या घेतलेल्या असतात की त्यांना ह्या सणाला घालायची, ज्याची त्याची सगळ्यांची प्लॅनिंग झालेली असते आणि त्यांचा मूड ऑफ करायचा नसतो मला कधीच. त्यामुळे मी शक्यतो वेळेच्या आतच देऊन टाकते, जेणेकरून मग आपलं कस्टमर पण टिकून राहतं, बायका पण खुश होतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात आणि आपले पण पैसे मोकळे होतात, कारण की कस्टमरांना जितकं पटकन देऊ तितके आपले पटकन पैसे मोकळे होत असतात. तर इथं मी सगळे पार्ट लगेच काढून ठेवते. इथं मी बॅक पार्टला फक्त गळापलटी करणार होते आणि फ्रंट पार्टसाठी 2 गोटपट्ट्या वगैरे काढून घेतल्या मी. तर हे आपलं एक पहिलं ब्लाऊज जे आहे ना, तर ते इथं कटिंग करून पूर्ण असं तयार झालेलं आहे.
तर खूप पटकन कटिंग होते अशा पद्धतीनं केली तर, म्हणजे एकदम इझी कटिंग होते आणि केल्यासारखी पण वाटत नाही, कारण कुठं मोजायचं नाही, काय नाही, काहीच नाही. त्यानंतर हे सेकंड ब्लाऊज होतं. हे सेकंड ब्लाऊज त्यांचा पीस खूप कमी कट केलेला होता त्यांनी, म्हणजे कमी आला होता की कमी कट केला हे काय माहीत नाही, पण फक्त त्यांनी पीसच आणून दिला होता माझ्याकडे त्यामुळं. तर इथं स्लीव्जला दोन्ही साईडला जॉईंट येणार होता आणि प्लस म्हणजे स्लीव्हचं काय झालं होतं, एका साईडची बॉर्डर त्याची छोटी होती आणि एका साईडची मोठी होती. त्यामुळे मोठी बॉर्डर जी आहे तर ती स्लीव्हजला घेणार होते आणि छोटी बॉर्डर जी आहे ती बॅकला घेणार होते. कारण आपण स्लीव्हजला असं नाही करू शकत की म्हणजे एक साईड छोटी एक साईड मोठी. त्यामुळे मग दोन्ही पण साईडनं थोडे थोडे जॉईन द्यावं लागतात. तर ते जॉईन मी शिवताना देईल. त्यासाठी मी इथं थोडंफार म्हणजे जे कापड वगैरे असतं ते इथंच कट करून घेणार आणि मग पटकन असे जॉईन आपले देऊन पण होतात. त्यानंतर मग हे देखील पार्ट मी असे ॲडजस्ट वगैरे करून घेतले आणि त्यानंतर हे देखील पटकन असं कटिंग करून घेतलं. शक्यतो कमरेला बेल्ट लावूनच मी काम करते सध्या. तसं गरज नाही वाटत एवढी, पण करते आहे कारण की नको नाही का परत हे त्रास वगैरे व्हायला, त्यामुळं त्रास नाही होते तसा काहीच मला, पण एक सेफ्टी म्हणून करते सध्या आणि काम पण जास्त करत नाही, थोडं थोडंच करते आणि जे काय करते ते तुमच्यासोबत सगळंच शेअर करत असते. त्यानंतर इथं सगळे पार्ट असे मी कटिंग वगैरे करून घेतले. त्यानंतर स्लीव्जला जे आपलं कापड कमी पडलं होतं त्यासाठी देखील इथं मी जितकं हवं आहे मला तितकं मी कट करत होते, जेणेकरून मग ब्लाऊज शिवताना आपल्याला काहीच कमी जास्त करायची गरज पडत नाही. एकदम पटकन आणि फास्ट असा ब्लाऊज शिवून होतो आणि याच्या फ्रंट नेकला जो आपण गोट मारणार आहोत ना, तर तो मी बॅकचा पार्ट जो निघल गळ्याचा तर तिथलं कापड वापरून मारणार आहे. कारण की ज्यावेळेस कापड कमी असतं त्यावेळेस मी अशीच ॲडजस्टमेंट करते. तर चला भेटू परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हे ब्लाऊज किती झाले काय आणि ही मशीनला पूर्णतः शाई लागली. हे आरेची करामत आहे. थँक्यू.